इतक्या भारी लोकेशनला आहे ना. तर पहिले तुम्ही लोकेशन पहा मित्रांनो. हे पूर्ण पाणीच पाणी दिसतंय आणि इकडे तुम्हाला दोन नद्या दिसतात का. तिकडून एक नदी येते आणि तिकडून एक नदी मधनं पुढे गेलं की पुढे एक मोठी कमान दिसते. तिथं श्री दत्त प्रसन्न लिहिले. तिथं आतमध्ये मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. बघितलं होतं तुम्ही तेवढं मिळतो थांबलेले 5:30 वाजताच घरून निघालो तुम्हाला भेटायसाठी. आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेलो आहे. तर इथं काही लोक थांबलेत आपल्याला भेटायला. सर फोन केला होता त्यांनी. सर काय ह्याची गरज नव्हती. भाऊंचे व्हिडिओ मी आधी भरपूर पाहिले. बारामतीवरून निघालेत आता ते. यापूर्वीच्या टूरचे त्यांचे व्हिडिओ भरपूर पाहिलेले आहे. इंस्टावर पाहिले, यूट्यूबवर पण पाहिलेले. खरं तर माझी खूप इच्छा आहे बाईकवरती असं पूर्ण भारताचं टूर करण्याची. भाऊ आज एकदम भारी ठिकाणी आलाय. तुम्ही पाहू शकताय श्री महागणपती संस्थान राजूर. अंगारिका चतुर्थीला 8 ते 10 लाख भाविक 24 तासात, सोमवारची रात्र 12 ते मंगळवारची रात्र 12, या 24 तासात 8 ते 10 लाख भाविक इथं दर्शन घेतात. ते दोन भाऊ भेटलेत. कुठले तुम्ही? आम्ही दळवर ओके ओके. चाललो होतो इकडे टेम्पोने चाललो होतो. लगेच तुम्ही दिसले मला. वळून आला म्हणजे. हा वळून आलो. दुसऱ्या दिवशीचा मुक्काम आपला कुठे येतं. आपण देऊळगाव राजे येथे आहे. तर हे सर आहेत आपले. हे सर आपले पहिल्यापासून व्हिडिओ पाहत होते. तर हे सर पण आर्मीमध्ये नाही, कशात आहे सर तुम्ही? ITBP मध्ये. आणि हे सर पण त्यांचे वडील आहेत ते पण ITBP मध्येच होते. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल इथं थांबलो होतो, इथं झोपलो होतो. तर आता सकाळचे वाजले 5 वाजताच उठलो होतो. मी तुम्हाला सांगतो काय शेड्यूल असते. 5 वाजता उठलो होतो. अलाराम पका 2 वेळा ही झाला. आणि हे कन्वर्ट करायला लावलं होतं कॅमेऱ्यामधल्या क्लिप यूट्यूबला व्हिडिओ टाकण्यासाठी. तर रात्री 12 वाजता लावले होते आणि 90 क्लिप होते. तर आत्ता त्यातले 83, अजून 3 क्लिप बाकी आहेत. आणि ऑलरेडी उठून मी 15 मिनटं झाल्यात. तर इतका वेळ लागतो आहे कॅमेऱ्यातल्या क्लिप मोबाईलमध्ये कन्वर्ट व्हायचं होण्यासाठी असं आहे. तर चला पाहूया. मग इथनं पुढं कन्वर्ट झाल्यानंतर एडिट करणं, मग 8 वाजेपर्यंत टाकण्याचा प्रयत्न करणं. असं आहे. एवढं सोपं नाही आहे रोजचा व्हिडिओ टाकणं यूट्यूबला. ते मी माझे बेस्ट प्रयत्न करून रोजच टाकणं आहे व्हिडिओ. चला तर इथं थांबलो होतो, काल झोपलो होतो. ओके. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे आपला दुसरा दिवस आहे बारामती ते ईशान्य भारत नेपाळ भूतान ट्रिपचा. तर मी आहे आज देवगडमध्ये. तर काल रात्रीचा मुक्काम आपण देवगडमध्ये तिथं भक्त निवास आहे इथं केला होता. आणि इथं आपली गाडी पार्किंगला लावली. तर खूप मोठं मंदिर आहे आणि मंदिर परिसर पण एक नंबर मोठा आहे. आज गुरुवार आहे आणि बेसिकली आज दसरा आहे. त्यामुळं नाही वे इथं खूप गर्दी, गुरुवारची अशी पण खूप गर्दी असते. तर तुम्हाला दाखवतो परिसर. तिकडून एंट्रन्स आहे, ती मोठी कमान आहे. इथं पूर्ण अशी पार्किंग आहे. ह्याच्यात 1000पेक्षा जास्त गाड्या बसू शकतात एका टायमिंगला. आणि इकडं ते पार्किंगपाशी तिथं गाडी पार्किंगला लावायची. तिथं असं चालू झालं. इथं एक छोटी कमान आहे. छोटी कमानमधनं पुढे गेलं की पुढे एक मोठी कमान दिसते. तिथं श्री दत्त प्रसन्न लिहिले. तिथं आतमध्ये मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. इकडे एक मंदिर आहे, ह्या साईडला एक मंदिर आहे. असे 3 मंदिर आहेत. त्यात मेन दत्त मंदिर आहे. तर हे सर आहेत. सर आपल्याला इतिहास सांगा बरं ह्याचा. का सांगताल? नाही माहिती. दत्त महाराजाचं मंदिर आहे इथे. इथे गोदावरी नदी आहे पलीकडनं. गोदावरी नदी आहे का पलीकडनं? ओके. आणि हे किशनगिरी महाराजांनी स्थापन केले का? हो. आणि त्यांचे जे शिष्य होते त्यांनी ह्याचं ही केलंय, त्यांचं नाव काय? फार पुरातन मंदिर आहे. ओके. स्वच्छ परिसर आहे. ओके मित्रांनो. ते एकदम स्वच्छ परिसर आहे. 1957 मध्ये स्थापना झालेली. आणि त्यानंतर जे किशनगिरी जी महाराज आहे, तर तुम्ही बेसिकली मंदिरात आत गेला ना तर एक नाही वे तुम्ही सरळ गेला तर दत्त मंदिर आहे. इकडं किशनगिरी जी महाराजांचे मंदिर आहे. आणि ह्या साईडला एक गणपती मंदिर आहे. अशा प्रकारचं आता ही आहे. आता मी तुम्हाला इथनंच दाखवते कारण इथनं सगळा व्ह्यू येतो एकदम. अशा प्रकारे सगळीकडं एकदम पेविंग ब्लॉक वगैरे, कुठंच कचरा वगैरे काही दिसणार नाही, काही नाही. आणि इकडं पूर्ण अशी पार्किंग आहे. किती पण लोक आली ते काही नाही. आणि मी ऐकलं इथं की ही पार्किंग नाही गुरुवारी संध्याकाळच्या आरतीला आणि ज्यावेळेस आपल्या इकडं ही असते म्हणजे दत्त जयंती असते त्यावेळेस ही पार्किंग पण अपुरी पडती, एवढी गर्दी असती. तर चला
आता फायनली निघतोय. आज आपण इथनं खूप भारी राहायची व्यवस्था झाली. 30 रुपयात हॉलमध्ये चांगलीच व्यवस्था होती राहण्याची. अशा प्रकारचं नियोजन होतं. तर चला आता 1-2 बॅग तर मी बांधल्यात गाडीवर येऊन. फक्त आपली अजून एक बॅग राहिली. फक्त मी इथनं सगळं दिसत होतं म्हणून इथं आलो व्हिडिओ काढायला. असं तर आपण कोणाकडून ते माहिती घेऊया. ह्या स्टाफमध्ये कोण असेल तर त्यांनी प्रॉपर माहिती सांगतील आपल्याला. चला, बरेच माणसं येतात. आज गुरुवार असल्यामुळं लय माणसं दिसतात. काल कोणच दिसत नव्हतं पण आज इतकी माणसं. आणि नवीन गाड्या तर किती पुजायला आहेत. तिथे एक हायवा आहेत, 4-5 ट्रॅक्टर आहेत, 4-5 नवीन गाड्या आल्यात पुजायला दसऱ्याच्या. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपल्या दुसऱ्या दिवसाचा प्रवास चालू होते आज. तर इथनं आपण छत्रपती संभाजीनगर क्रॉस करून आपण जालना पण क्रॉस काय नाही. आज जालन्याच्या पुढं मुक्काम काय नाही. तर दसरा असल्यामुळे इथं खूप साऱ्या ट्रॅक्टर वगैरे पूजा करण्यासाठी आले. आपण थांबलो होतो काल देवगड भक्तिनिवास इथं थांबलो होतो. तर इथनं निघतोय फायनली. ही आपली गाडी रेडी आहे पुढं निघण्यासाठी. तर चला, एक सॅक फक्त माझ्याकडे, बाकीचे सगळं मी ह्याच्यावर लोड केलं होतं. तर निघूया. ओके. आणि हे देवगडबद्दलचा हा व्हिडिओ मी एक तिथं जाऊन काढलं होती. तर तो तुम्ही पहा. तिथनं सर्व दिसतंय. त्यात मी समजून सांगाल कसं कसं यायचे. बेसिकली तर सांगतो, ह्याला 3 गेट आहेत. एक तर हायवेला एक गेट आहे, त्यानंतर तिथं हत्ती वगैरे आहेत. तर तिथनं म्हणजे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर हायवेवर एक गेट आहे. तिथनं देवगड 3 किलोमीटर आहे. तर तिथनं पुढं आल्यानंतर ना इथं गावामध्ये एक मोठं गेट आहे आणि तिथनं मंदिरापाशी एक गेट आहे. ह्याची फोटो मी ह्याच्यावरती टाकेल. तर चला निघतोय. ओके. सामान हे बॅग बांधतो निघतो. जय श्रीराम. ओके मित्रांनो, जय श्रीराम. तुम्हाला सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता अगोदरच म्हणलं असेल तर चला फायनली देवगडमधनं निघतोय आता. तर इथे फोटो काढूया. निघूया ह्याकडून, ह्यांच्याकडून काढूया सर. आपला पण फोटो काढू. सर एक फोटो काढता का माझा? बोला सर. आता आपलं जे समाधी स्थान ज्यांचं आहे ना, किसनगिरी बाबा म्हणून, त्यांनी हे पूर्ण जिथं मंदिर स्थापन केलं का तिथं ह्या साईडला या म्हणजे गोरा दिसताल तुम्ही. तुमच्या चेहऱ्यावर का हा अंधार येतो? आता बोला. जे समाधी स्थान ज्यांचं आहे का ते किसनगिरी बाबा म्हणून, त्यांचं आहे ना जिथं तपश्चर्या करून जिथं मूर्ती बसवली का तिथं साक्षात दत्तगुरूंनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. ओके. मग त्यांच्यानंतर मग ते पलीकडल्या गावचे होते, गोदेगाव म्हणून आदिवासी समाजाचे होते पूर्ण. मग इथं तपभूमी आहे शेजारी. तपश्चर्या केली. त्यानंतर इकडं मग मंदिर स्थापन केलं. जिथं मूर्तीची स्थापना झाली तिथं साक्षात दत्तगुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला, तिथं स्थापन केलं. त्यानंतर भास्करगिरी महाराज म्हणून आहे, माझे बाबा जे आहे ना, ते बुलढाणा जिल्ह्यातले पिंपराळा गाव म्हणून आहे. छोटंसं गाव आहे. छोटे असताना त्यांना आणलेलं आहे. म्हणजे बालसन्यासाची गादी आहे. त्यानंतर हे पूर्ण डेव्हलपिंग त्यांनी केलेलं आहे. असे म्हणजे थोडं थोडं करून पूर्ण केलं. आता हा एरिया किती? हा 100 एकरच्या आसपास आहे सर. 100 एकर का? आणि हे सगळं म्हणजे हे आता ह्या एवढं सगळं डेव्हलपमेंटचा ह्याचा खर्च गव्हर्नमेंटने केला का ट्रस्टने केला? नाही, हे सगळं लोकांच्या देणगीतनं देणगी स्वरूपात करून झालेलं आहे. नंतर मग सरकारी थोडं आता 1-2-5 वर्षात यायला लागलं. ओके ओके ओके. एवढं सगळं म्हणजे डेव्हलपमेंट आपण जे मी जसं हे असं हे डेव्हलपमेंट नाही. केतकवळ्याचं बालाजी मंदिर आहे समजा, प्रति बालाजी आपल्या इथं बनवलेलं आहे पुण्यामध्ये. त्यात तिथं सासवडच्या तिथं अशी डेव्हलपमेंट आहे. त्याच्यापेक्षा भारी इथं डेव्हलपमेंट आहे. आपले सेवकरी वर्ग आहे जे त्याच्या पद्धतीने सेवा करतात. ओके ओके. आणि बाबांचं असं आहे का म्हणजे जे देतील ते समजा हे करतात. कार्यक्रमाला गेले तरी कुठे काही पैसे घेत नाही. ओके. म्हणजे ते बाबा अजून हयात आहेत? जे गीतापाठ चालू होता ना मंदिरात ते बाबा आहे. ओके ओके. म्हणजे ते किसनगिरी बाबांचे शिष्य. काय नाव त्यांचं? भास्करगिरी. मग ते अजून हयात आहेत? हो. ओके. ते हयात असतानाच एक 2-3 वर्षापूर्वी
उत्तराधिकारी म्हणून घेतलेले प्रकाश नंदगिरी महाराज. ओके ओके स्वामी प्रकाश नंदगिरीचे महाराज. ओके ओके ते आता हनुमानगड आहे ना तिथले. ओके ओके म्हणजे इथं काय म्हणजे हे प्रॉपरचं काय नाही, वंशावळ नाही आहे वंश बालसन्यासी म्हणजे वंशवळचं विशेष नाही 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 असं आहे ना. ओके जे आहे ते समजा मग याच्यातून केलेलं आहे. ओके ओके त्यांना जे योग्य त्यांचं वाटतंय की पुढे चालू शकते त्यांना देऊन टाकते त्यांच्या हातात. हो बरोबर आहे ना. आणि जे झालं ते लोकांच्या सहभागात. ओके ओके म्हणजे याच्यात काय कोणाचा राजकारण नाही काय. राजकीय व्यक्तीचा आमदार खासदार किंवा मंत्र्याचा हस्तक्षेप नाही, काही नाही काही नाही. सगळं जे आपलं ते सेपरेट बाबा. ओके चला थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तुम्ही कुठले? आम्ही देवगड फाटा आहे. ओके ओके चल हां आता Thank किती you. दिवसाची यात्रा आहे? ही 1.5 महिना. हां एकटे हा एकटे 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 सोबत नाही. नाही नाही नाही. चला कधी सुरुवात झाली? कालपासून आज इथं पहिला मुक्काम इथंच केला होता. ओके ओके चला चला मित्रांनो आता निघतो इथं. बाहेर मग निघते बाहेर काय नाही फक्त मग यायचं होतं की आतमध्ये. आतमध्ये यायला ते म्हणलं कोणत्या याच्यात रूम मध्ये आता पुढे माहित नव्हतं हां म्हणून बाकी काही नाही. बर 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 बर. तुम्ही सकाळ सकाळ दर्शनाला आला होता का? हो सकाळी 5:30 वाजता, कारण रात्री तुमचं 11-12 दरम्यान व्हिडिओ बघितला होता. हां तुम्ही देवडं मिळतो थांबलेले. हां 5:30 वाजताच घरून निघलो तुम्हाला भेटायसाठी. ओके ओके तर तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. मला एक फोटो पुढे आपण चहा वगैरे घेऊन येतो. फोटो काढू एक आपण तुमचा. बरोबर लय वेळ थांबलो, लय वेळ. काय तर काय फोन करायचा नाही तर मेसेज तुमच्याकडे नंबर नसत. मेसेज टाकला होता मी. हां मेसेज काय होतंय. म्हणलं जेवढं तुम्हाला. हां हां चल. ते दादा ते आले होते मग अशीच आपल्याला म्हणजे सकाळपासून थांबलेले भेटायसाठी. तर ते म्हणतात नाश्ता करा चहा प्या. तर आता बघूया चहा पिऊ. आणि दुसरे एक जण अजून पुढं थांबलेले ते म्हणले नाश्ता करा आमच्याकडे या संभाजीनगरचे आहेत ते. तर आता चला थांबूया इथं. ओके मित्रांनो तर आपण देवगडमध्ये थांबलो होतो. तर देवगडमध्ये हे सर भेटायला आले. सर तुमचं नाव सांगा. तर सर नाही सकाळीच येऊन बसले होते कारण सरांकडे माझा नंबर नव्हता काही नव्हता. सरांना वाटलं सकाळ सकाळ निघाले तर भेट व्हायची नाही. तर सकाळी किती वाजल्यापासून थांबला होता सर? 6:30 वाजल्यापासून थांबलो. तर आणि सरांची भेट झाली. मी उठून माझ्या हिशोबाने 8 वाजता निघालो. तर सरांची भेट झाली. तर सरांनी मला तिथनं इथं आले म्हणले नाश्ता करा आता सकाळचा वेळ टाईम आहे तर नाश्ता करा. तर सरांनी आम्ही आता वडा सॅम्पल खातोय. तर चला सरांबरोबर एक व्हिडिओ पण काढतो मी इंस्टाग्रामला टाकायसाठी. तर चलो. तर मित्रांनो नाश्ता वगैरे करून निघालोय. मला आता 3-4 जणांच्या फोन आला होता नाश्ता करायला. पण आता हे इतक्या लांब आले होते भेटायला लय आग्रह करत होते त्यामुळं नाश्ता करून घेतला. आता चला जाऊया पुढे. एक जण फोन केला होता पण त्यांनी काय फोन उचलला नाही. आता आपण जाऊया. ओके परत फोन आलता का त्यांचा? चला जाऊया त्यांच्यापाशी जाऊनच भेटूया. तर मित्रांनो तर मी देवगड फाटावरनं निघालोच होतो. तर हे सचिन सर आहेत आपले. तर सरांचा तिथं नाश्ता करत होतो आपण. त्यावेळेसच फोन आला की सर नाश्ता करायला या आमच्याकडं. फक्त देवगड फाट्यापासून 4 ते 5 किलोमीटर पुढंच आम्ही राहिलं आहे. तर काय झालं ते आपल्याला शेवगाववरून आलेले सर भेटले होते. त्यांनी बरंच आग्रह केला त्यामुळे नाश्ता केला तिथंच. तर सर आता बरंच नाश्ता करा म्हणत होते. तर म्हणलं नाश्ता नको. तर सर म्हणले काहीतरी घेऊन जा माझ्यातर्फे. तर सरांनी हा आपल्याला आपल्या म्हणजे पुढच्या प्रवासात उपयोगी येईल अशी वस्तू आपल्याला जिथं समजा नाश्ता करायला वगैरे लागेल तिथं समजा आपलं जोपर्यंत महाराष्ट्रात आहे तोपर्यंत काय अडचण नाही आहे. तिथनं पुढं उपयोगी येईल. तर काय म्हणताल सर? खूप आनंद झाला तुम्हाला भेटल्याबद्दल. आणि तुमच्यामुळं आमचे बी स्वप्न पूर्ण होतात फिरण्याचे. तर तुम्हाला या जर्नीसाठी शुभेच्छा. सर तुम्ही कुठं व्हिडिओ पाहता? इंस्टाग्राम, फेसबुक का यूट्यूबला? यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला का? बरं. तर चला सरांना भेटून खूप भारी वाटलं. धन्यवाद सर. धन्यवाद.
पाहतो इथं मुख्य पीक कपाशी आहे. कापसाची सगळी शेती दिसते. जितकी नजर जाईल तिथं कापूस नाही तर ऊस आहे. दुसरं बाकीचं पीक नाही आहे. नाही तर तसलं शेंगावर्गीय पीक आहे. बहुतेक ती सोयाबीनच असेल, पण सोयाबीन पण कमीच आहे, पण कापूस जास्त आहे. जिकडं एक तर ऊस आहे नाही तर कपाशी. बाकी ह्या सीझनला सगळीकडं कपाशीच दिसते इथं. तर आपण आहे आता छत्रपती संभाजीनगरच्या जवळ. ओके, गुरांना खायला थोडंफार दिसतंय, बाकी सगळं कपाशीच आहे. चलो, पुढं बी कपाशीचा प्लॉट आहे. भारी लोकेशनला आहे ना. तर पहिले तुम्ही लोकेशन पहा मित्रांनो. हे पूर्ण पाणीच पाणी दिसतंय. आणि इकडं तुम्हाला 2 नद्या दिसतात का? तिकडून एक नदी येते आणि तिकडून एक नदी येते. तर इथं 2 नदीचा संगम होत आहे. एक तर गोदावरी नदी आहे आणि एक प्रवारा नदी म्हणून आहे. तर ह्या 2 नद्यांचा इथं संगम होत आहे. आणि ही लोकेशन कुठे आहे? तर देवगडपासून 5 किलोमीटर पुढं प्रवारा संगम म्हणून गाव आहे. तर तिथं ही लोकेशन आहे. तर हे बेसिकली नाही वे, हे जे जायकवाडी डॅम आहे त्या डॅमची इथपर्यंत बॅक वॉटर आहे. इथनं 80 किलोमीटर पुढं पैठण गाव आहे आणि पैठण गावामध्ये जायकवाडी डॅम आहे. त्याची बॅक वॉटर आहे इथपर्यंत सगळं. तर इथं काय एवढा पूर वगैरे नव्हता आला. पाहू शकता तिथं एक मध्ये आहे ते सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. आणि इथं फक्त 5 फूट वरती लेवल सरकली होती पाण्याची. आता ती डाऊन गेली आहे. बाकी एवढं काही इथं पाणी नव्हतं आलेलं. कारण इथं बेसिकली इथं पाणी जास्त साठायला लागलं म्हणून डॅमचे दरवाजे उघडले होते. तर तिकडून एक नदी येते. मला घेतली आता एक्झॅक्ट गोदावरी कुठली प्रवारा कुठली येते माहीत नाही. तिकडून एक येते आणि इकडून एक येते. अशा 2 नद्या येतात आणि त्यांचा इथं संगम होतो. तर मित्रांनो, हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं? अशाच नवनवीन लोकेशन वगैरे पाहिजे असतील आपण तर आता हे महाराष्ट्रातलं दाखवतोय. तुम्हाला बाहेर राज्यातलं जे तुम्ही कधी पाहिलं नाही असे ठिकाण तुम्हाला दाखवणं आहे. तुम्हाला काय नाही करायचं, फक्त मित्रांनो फॉलो करायचे. कारण तुमचा भाऊ इतक्या लांब 4 देशात कुठल्या गाडी चाललाय? पॅशन प्रो गाडी. चला फॉलो करा. आणि सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता सोनं नाही आहे मला तुमच्याकडे द्यायला. माझ्याकडे सोनं नाही तुम्हाला द्यायला. मित्रांनो, तर माझं आत्ता लक्ष गेलं तर तिथं पाहू शकता इथं मंदिर आहेत का काय, ते पण पाण्यात बुडालेत. मंदिरच असतील बहुतेक, पाण्यात गेलेत ते. आणि एवढे आत पाण्यात मंदिरं कसं काय? हे संगम असेल बहुतेक. इकडून दोन्हीकडून पाणी येऊन तिथं बोटीने जाऊन तिथं काहीतरी पूजा वगैरे करत असतील. तिथं मंदिर आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर. इथं एक मंदिर आहे आणि असा खूप सुंदर परिसर आहे. तिकडं जर गेलं ना त्या मंदिरात तर एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. कारण इथलंच मला एक जण भेटले होते, ते म्हणे ते मंदिर पण एक भारी आहे. देवगडला जशी शांतता आहे तशी तिथं पण शांतता आहे. तर चला निघूया. असं थांबत थांबत गेलं की आता मी 10 वाजल्या आणि मी फक्त 10 किलोमीटर आलोय. आणि निघलो मी 8 वाजताच होतो. चला हे बंद करूया. छत्रपती संभाजीनगरच्या अलीकडं शिवनी नदी म्हणून आहे. शिवनी नदीच्या पुलावर उभा आहे. तर पाहू शकताय नदीचा प्रवाह असा चाललाय. आणि पाणी बघा किती आलंय होतं. तिकडं बघा किती आलं होतं. ही बाजरी नाही वे, खुडली पण नाही. कणसासकाट झोपली इथं बाजरी. त्यांनी तिकडची खुडून घेतली. आता पाणी बाजरी होती का मका होती? बाजरी ही इकडची तर डायरेक्ट कणसासहितच झोपलेली सगळी बाजरी. असं पाणी आलं अख्खा असं गेलं आणि तिकडची तर त्यांनी खुडून घेतलेली दिसती. पण अशा प्रकारे ह्याला इथंच इतकं पाणी, ते शेत आहे त्या शेतात पण पाणी गेलं होतं. एवढं पाणी आलं होतं. हे बाभळी बघा कशा झाल्यात. हे बाभळी इतक्या सरळ असतील ना, पाण्याचा वेग बघा किती होता. तर बाभळी डायरेक्ट दुमत्या करून टाकल्यात सगळ्या. बाजरीचंच हाल बघा कसं झालंय. लय पाऊस झालता इथं लय. तिकडं एक ठिकाणी अशी जमीन कोळल्यागत वाटती. दिसतंय का नाही काय माहीत. आता गोप्रोला झूम नाही आहे तर तिकडं मला दिसतंय डोळ्याने जमीन कोळल्यागत वाटती. आणि नदीच्या मध्ये पण विहिरी. तर चला अशा प्रकारे पावसाने आपल्याला आता जिथं जिथं पाहायला भेटेल तिथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मी. ओके, चहा नको, आताच नाश्ता केला. मी बारामतीहून काल देवगडला मुक्कामाला होतो. हां, आता मी तर चाललोय इकडं नेपाळ, भूतान आणि नॉर्थ ईस्टला. हां हां ओके पाहिलं मी पाठीमागं. काय नाव आहे मला कळलं नाही पण. करण श्रीवास्तव का? ओके हां, इमेज बॅक. ओके हां
कमी आहेत माझे सबस्क्रायबर 6,500पर्यंत असतात. चला मित्रांनो, तर हे भाऊ मागासपासून पोलीसमध्ये येते, मागासपासून सारखेच पुढं मागं चालल्यात. विषय बोलायचं म्हणून पाहत असत्याला आता फायनली थांबवलं त्यांनी आणि चला जाऊया. नाही काय नाही कालच्यापेक्षा चांगला आहे. म्हणजे देवगडपासून पुढं रोड चांगला आहे. चलो छत्रपती संभाजीनगरला पोहोचलोय आता. तुम्ही पाहू शकताय हा चौक. तर इथं मला फोटो काढायचा आहे आणि पुलावनं फोटो काढणं शक्यच नाही आहे. ओके करू शक्य. चला बंद करतो. मित्रांनो, तर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. तर इथं काही लोक थांबलेत आपल्याला भेटायला. सर फोन केला होता त्यांनी. सर काही ह्याची गरज नव्हती. धन्यवाद सर. खूप शुभेच्छा. तुमच्या पुढचं काय म्हणतात त्याला प्रवास सुखकर व्हावं आणि व्यवस्थित तुम्ही घरात पटकन परत यावं हीच आमची शुभेच्छा छत्रपती संभाजीनगरकडून. धन्यवाद सर. आमच्याकडून पण हार्दिक शुभेच्छा. ओके धन्यवाद. रस्त्यामध्ये जाताना ओके दिसले, मला माहिती नव्हतं की तुम्ही मिळाला. हां तर मित्रांनो, तर धन्यवाद. एक फोटो मित्रांनो. तर मी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर हे सर भेटलेत आपले. सर तुमचं नाव काय? सचिन बोकडे. सचिन बोकडे सर. तर सरांचा माझं काही कॉन्टॅक्ट नाही झालं. सर पाठवते व्हिडिओ, फोटो पाठवते फेसबुकला. आणि अचानक इथं मी एका थांबलो होतो. मला 2-3 जण भेटायला थांबले होते. तर सरांनी मला पाहिलं तर सर आले. सर काय म्हणताल बाकी? काही नाही, तुमच्या प्रवासाबद्दल हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व काही व्यवस्थित फिरतो असं वाटतं. तर मित्रांनो, हे विजय सर आहेत. सर इकडे या तुम्ही. तर सर मला मागच्या 1 आठवड्यापासून फोन करतात की मग त्यांना लद्दाखला जायचं आहे म्हणून. तर आता अचानक त्यांनी मला सकाळी फोन केला, म्हणे तुम्ही देवगडला आहे तर मला तुम्हाला भेटायचं आहे. तर मी म्हटलं मी ह्या टायमिंगला येणार आहेत. तर सर आले. सरांनी ते पुष्पगुच्छ घेऊन आलेले आहेत. तर त्यांना म्हटलं काही गरज नव्हती त्याची, कारण आता काय मी घरी जाणार नाही आहे. तो मला पण त्यांनी त्यांच्या मनापासून आणलं. तर धन्यवाद सर. काय म्हणताल तुम्ही? स्वप्नीलजी, खूप तुमचा आभार माना जेवढं कमी आहेत. कारण पॅशन प्रो गाडीवरती जाणं, लेह लद्दाखला जाऊन आल्यानंतर परत एक 4-8 दिवस आराम करून परत तुम्ही म्यानमार, भूतान आणि नेपाळ या 3 देशामध्ये जाताय. तर खूप मोठी गोष्ट आहे. नॉट अ जोक. पॅशन प्रोवर सगळे लोक ॲडव्हेंचर बाईक घेऊन जातात, मात्र तुम्ही पॅशन प्रोवर जाताय आणि तुम्हाला एक ती आवड जी आहे ती खरंच तुम्हाला वाखाणण्याजोगी आहे. आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा आमच्या छत्रपती संभाजीनगरकडून. थँक्यू सर. मित्रांनो, तर आता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहे. तर हे सर आपले भेटलेत. तर त्यांनी कालपासून फोन करत होते. तर काय म्हणताल सर? काय नाही, सर्वप्रथम तुमचे म्हणजे विशेष आभार. कारण की तुमच्यामुळे आज महाराष्ट्रातले, पूर्ण भारतातले कितीतरी तरुण एक्सपायर होत आहेत, जे निघू शकत नाहीत, विचार करतात कसं निघू, काय होईल गाडी. पण तुम्ही एका 100cc बाईकवर निघले आणि दाखवून दिलं की गाडी मॅटर करत नाही तुमच्याकडं कोणती येतात, तुम्ही चिंता पाहिजे. आणि जे महाराष्ट्राचं नाव म्हणजे तुम्ही पुण्यामधून आलेले, पुणे म्हणा, पुणे म्हणजे आपलं महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्राचं नाव तुम्ही भारतभर गाजवताय, म्हणजे मोठं करताय. ही सगळ्यात मोठी हे आहे. आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर, मेन म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्ही या ऐतिहासिक शहर छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. त्याच्याबद्दल तुमचे आमच्या छत्रपती संभाजीनगरवासियांकडून खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या राईडसाठी. मित्रांनो, तर आपण इथंच थांबलो होतो छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर इथंच ट्रॅफिक चौकामध्ये या मॅडम होत्या ड्युटीवर. तर मॅडम काय म्हणताल तुम्ही?
भाऊंचे व्हिडिओ मी याआधी भरपूर पाहिलेत. बारामतीवरून निघालेत आता ते. यापूर्वीच्या टूरचे त्यांचे व्हिडिओ भरपूर पाहिलेले, इंस्टावर पाहिले, यूट्यूबवर पण पाहिलेले. खरं तर माझी खूप इच्छा आहे बाईकवरती असं पूर्ण भारताचं टूर करण्याची. असं म्हणतात की भारत फिरला म्हणजे सगळं जग फिरण्यासारखं आहे, कारण बर्फ, वाळवंट, समुद्र सगळंच तुम्हाला इथे बघायला मिळतं. आता यांना जे 1 वर्षानंतर आम्ही जे फिरणार होतो तर यांना भेटून असं वाटतं की आता उद्याच निघावं यांच्यासोबत. बघू, सुट्टी मिळाली तर आमचं स्वप्न पूर्ण होईल. आणि भाऊंना पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. मित्रांनो, तर मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो होतो. तर एक जणांना भेटायला थांबलो होतो. तर हे सर आपल्याला गाडी पाहून थांबले आणि त्यानंतर ना थोडा वेळ अजून थांबलो की हे सर पण थांबले. तर काय म्हणताल तुम्ही, या दोघं बी आहे एका फ्रेममध्ये? चांगलं वाटलं तुम्हाला भेटून? चांगलं वाटलं. अचानक भेट झाली रस्त्यावर. भावना भेटून मी आता सिग्नलवर थांबलो होतो. मला गाडी ओळखीची वाटली. तेव्हा मी यांच्याकडे बघितलं. मला आता ते वाटलं की ते स्वप्नील भाऊ आहे, ते सारखे दिसतात. त्याच्यामुळे तेव्हा थांबून भेटलो यांना. आणि अचानक त्याच्यामुळे म्हणजे असं वेगळंच एक्सप्रेशन आलं याच्यावर. चांगलं वाटलं भेटून. ओके, चला, यांना भेटून चांगलं वाटलं. तर खूप वेळ थांबल्यानंतर इथनं निघतोय. आता हे बुकेचं माझ्यापाशी काही काम नाही आहे. तर सर धन्यवाद. आता मी काय कॅरी करून ते कुठं नेणार आहे? ओके, आता मी ओके, धन्यवाद. ओके, एक कुत्र दिला असता तुम्हाला. असा व्हिडिओ बनवा द्या मला. हो, म्हणजे थोडंच एक असा व्हिडिओ बनवा द्या मामा गाडीवर. नमस्कार मित्रांनो, माझी भेट झालेली आहे स्वप्नील देवडे सरांनी. चालू झालं ना? नमस्कार मित्रांनो, जाता जाता आमचे स्वप्नील देवडे सर भेटले होते आणि जे की तुम्ही यांना ओळखत आहात ते संपूर्ण भारताची. मित्रांनो, तर ज्या पोलीस मॅडम सर होते त्यांनी मला खायला आणून दिलं आहे, ट्रिपमध्ये उपयोगी येईल असं. तर चला, आता आपल्याला जायचं आहे जालन्याच्या दिशेने. तर ते थांबा म्हणत होते आजचा मुक्काम करा इथंच. अजून ते कुणाला ते पत्रकाराला बोलत होते, कुणाला ते बोलत होते. पण तसंच वेळ जाण्यापेक्षा आपलं चला म्हणलं. ओके मित्रांनो, तर ती ट्रिपल सीट बसली होती आणि तिकडून पोलीस चालत आला. ते यातलं एक उतरून पळालं होतं. पोलीस गेल्याला दिसला की परत बसला. अशा प्रकारचे काही किस्से तुम्हाला पाहायला भेटतात रोजी. तर आता आपण काय करूया, मला वाटतं एका ठिकाणी थांबूया कुठंतरी निवांत. तिथनं राहिलेले काही व्हिडिओ, फोटो ते अपलोड करूया आणि मग पुढच्या दिशेने निघूया, असं माझं म्हणणं आहे. ओके मित्रांनो, तर मी आता छत्रपती संभाजीनगरवरून जालन्याकडे चाललो होतो. तर पाण्याच्या बॉटल होत्या, त्या संपल्या होत्या. तर इथं एक ॲक्वा प्लांट दिसला. तर इथं बॉटल पाहण्यासाठी थांबलो होतो. तर हा भाऊ मी म्हणलं बॉटल भरू का? तर ते म्हणलं भरा, काय अडचण नाही आहे. तर हे ह्या शॉपचे ओनर आहेत. तर काय म्हणताल तुम्ही? काय सांगावं आता, तुम्ही भेटून मस्त वाटलं. आम्ही तुमचे व्हिडिओ बघत होतो पण आधी असं एवढं ओळखत नव्हतो. पण आता तुम्ही भेटल्यानंतर आम्हाला असं बरं वाटलं की आता एक व्हिडिओ काढावं तुमच्यासोबत. छान वाटलं. आणि आता यांची पुढची यात्रा सुखरूप हो आणि चांगली हो ही आम्ही प्रार्थना करतो. मित्रांनो, सरांना भेटून खूप भारी. म्हणजे सर अगोदर त्यांनी मला नाही ओळखत होते. ते फक्त पॅशन प्रो गाडी लद्दाखला गेलंय मी एवढंच सांगितलं. म्हणे तुमचे व्हिडिओ पाहिल्यात, फक्त फॉलो नव्हतं केलं सरांनी. आता फॉलो केलंय. आता त्यांना नियमित व्हिडिओ दिसतील, काय अडचण नाही. मित्रांनो, तर पेट्रोल टाकाय आलंय. लई गर्दी पेट्रोल पंप. तर आपल्या ट्रिपमधील आज दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवशी 500चं पेट्रोल टाकणार आहे. पेट्रोल 500चं टाकतोय मित्रांनो, लक्षात ठेवा. आता पुढं व्हिडिओ बंद करेल मी, काय माहीत नाही. लई गर्दी, लई मोठा व्हिडिओ येतो. कोंबड्या बघा. मित्रांनो, तर 500चं पेट्रोल टाकतोय आता. आज दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवशी 500चं पेट्रोल. गावाचं नाव काय? देवगाव. हां, देवगाव. जालना ना? हां, जालना.
देवगाव जालना इथे. मी बारामती. महामार्ग आहे, समृद्धी महामार्गाच्या खालनं आपण समृद्धी महामार्गाला पास करून अपोजिट साईडला आलेलो आहे आता. तर लई टोंगळा उंच मार्ग केला आहे तसा, की असे रोड आपण राजस्थानमध्ये पाहिलेले उंचचे उंच. बाकी चला आता इथनं आपल्याला राजूर म्हणून गाव आहे, तिथं गणपतीचे दर्शन, गणपती बाप्पाचे दर्शन करू. मंदिर चांगलं आहे, मस्त आहे, तुम्हाला पाहिलं आवडेल अशा प्रकारचे. तर ते मंदिर तुम्हाला दाखवतो आणि मग तिथनं आपण देवळगाव राजात जाणार आहे. ओके, चलो आता तिकडंच गेल्यावर दाखवतो. एक हा रोड असा चांगला आहे, बऱ्यापैकी वेल कंडिशन आहे. आजचे दिवसभराचे रोड पण चांगले होते मित्रांनो. तर खतरनाक असा आभाळ आला आहे आता. टिपकाय बी लागलं, आभाळ आलं म्हणलं, टिपकाय पण लागलं. तर रे रामकृष्ण हरे, पाऊस नको बाकी काय आलं तरी चालते. पाऊस आला ना सगळं चार्जिंगचं वगैरे सगळं सेटिंग सिस्टम हालून जाते. चला पावसाचा पॅच क्रॉस करू असं वाटतंय मला. आपण नाही गावायचं. पाऊस आला ना मग सगळं कॅमेरा स्विच ऑफ होतोय, हे मोबाईल स्विच ऑफ होईल. चार्जिंगला लावायला असतो. पण थांबा, रेनकोट घाला, भरपूर कुठं. मित्रांनो तर हे आपण आता जालनामध्ये, जालना इथं लई जवळजवळ जिल्हे आहेत सांगायचं म्हणजे. तर आता आपण छत्रपती संभाजीनगरमधनं जालन्यात आलो. 50 किलोमीटरचं अंतर होतं. जालन्यातनं बुलढाणा 100 किलोमीटरचं अंतर आहे. अशा प्रकारचे समजा अमरावती, परत नांदेड, तिथंच आहे यवतमाळ, जवळजवळ एवढ्या परिसरातच आहे सगळे असे. चला आता आपण चाललोय राजूर गणपती मंदिरला. ओके, मित्रांनो तर राजूर या गावात पोचलं. इथं पाहू शकता महाराजांचं पुतळं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि त्यानंतर आपण चाललोय आता मंदिराकडे. एकदम मंदिर दिसतंय तिथं समोर, तिकडं मंदिर आहे. तर ते मंदिराकडे चाललंय. आणि हे मंदिर म्हणजे गणपती मंदिर आहे आणि खूप भारी मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे इकडचं. आता इकडचे एक लोक मला म्हणलं अष्टविनायक गणपती. अरे म्हणलं अष्टविनायकचा सगळं हे म्हणजे पुण्यातच जास्त इकडं नसत. मंदिर फेमस तिथलं भरपूर आहे, कारण जेव्हा मी पाहिलं त्याचे व्हिडिओ वगैरे म्हणजे मंदिर चांगलं आहे. चला तिथे गेल्यावर दाखवतो मित्रांनो. तर आता चाललोय आपण मंदिरापाशी. तर पाहू शकताय मंदिर एकदम आत नाही जाऊ शकत का? 20 रुपये. हां हां हां. EMH बॅकपॅकर स्वप्नील देवडे म्हणून इंस्टाग्रामला आहे. तर मित्रांनो मित्रांनो तर 20 रुपयाची इथं पावती काय का नाही मला कशाची. चला ठीक आहे आता जाऊ दे. मी त्याकडे नाही त्याला सांगितलं असतं तर नसती घेतली त्याने. मग ठीक आहे चला जाऊ दे. तर हे पाहू शकताय श्री महागणपती संस्थान राजूर. ते गाड्या पूजा आल्यात लोक, नवीन गाड्या घेतल्या. ह्याचा इतिहास जाणून घेऊया आणि मग व्हिडिओ काढूया. मित्रांनो तर आलोय मी राजूर गणपती इथं. तर इथं गाडी पार्किंगला लावली. ते सर भेटलेत, व्यवस्थापक आहेत. तर सर आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील मंदिराबद्दल.
हे मंदिर द्वापार युगातील असून श्रीची स्थापना ही द्वापार युगातील झालेली आहे व यांचे 3.5 पीठापैकी राजूर हे मुख्य पीठ आहे. बाकीचे उर्वरित पीठ मोरगाव, चिंचवड, पद्मालय आणि राजूर असे 3.5 पीठापैकी राजूर हे मुख्य पीठ आहे. आणि या राजूर हे मुख्य पीठ असून नवसाला पावणारा गणपती म्हणून यांची ख्याती आहे. प्रत्येक चतुर्थीला इथं लाखो भाविक दर्शन घेतात आणि अंगारिका चतुर्थीला 8 ते 10 लाख भाविक 24 तासात, सोमवारची रात्र 12 ते मंगळवारची रात्र 12 या 24 तासात 8 ते 10 लाख भाविक इथं दर्शन घेतात. आणि अंगारिका चतुर्थीला विशेष महत्त्व आहे आणि वर्षातून इथं 2 वेळेस यात्रा भरते. एक गणपती जन्मोत्सवाची यात्रा असते, एक गणपती बसतात भाद्रपद महिन्यात त्यावेळेस यात्रा असते. आणि हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून यांची विशेष ख्याती आहे. चला, धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचे अतिशय सुंदर कन्स्ट्रक्शन आहे. पहिलं तर हे बूट काढतो आणि जाऊया मग. मित्रांनो, तर एंट्री करतो आपण मंदिरात. हे राजूर गणपती मंदिर त्यांनी सांगितलं सरांनी, तर हे 3.5 शक्तिपीठ जे गणपतींचे आहे त्यातील 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे, म्हणजे मुख्य शक्तिपीठ आहे. त्यामध्ये 3 पूर्ण शक्तिपीठ आहेत, चिंचवड, मोरगाव आणि राजूर, आणि एक अर्ध शक्तिपीठ आहे, त्याचं नाव आता मी विसरलो. तर चला, कोणाला माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा. मंदिराचा परिसर एकदम अतिशय सुंदर आणि एकदम टापटीप परिसर, क्लीन पाहू शकता. काही थोडी पण घाण वगैरे काहीच नाही आहे. आणि ह्या मंदिराचं भूमिपूजन हे 1987ला झालं आहे आणि ह्याचं काम पूर्ण झालं आहे. आता पाहू शकताय एकदम व्हाईट. मी नाही वेळ, मला एक जणांनी सांगितलं की म्हणे इथं खूप भारी मंदिर आहे, तुम्ही या राजूला. तर मी म्हणलं उगाच त्यांना भेटायचं असेल म्हणून बोलवत असतील. तर मी सर्च केलं तर मला एकदम भारी वाटलं. हे काही ह्या साईडला पाहिलं, लेफ्ट साईडला तर महादेव मंदिर आहे, राईट साईडला वरुणराज मंदिर आहे. तर पहिलं दर्शन करून येऊया आणि मग फोटो वगैरे काढूया. चला, अशी मेन कमान आहे आणि इथनं आपण 5 जण आहे. तुम्हाला इथनं फास्ट मोशनमध्ये दाखवायला लागणार आहे. आणि मंदिर एकदम 3 मजली मंदिर आहे. तर वरच्या सगळ्यात टॉपला असणारी मूर्ती, वरती जाण्यासाठी अशा प्रकारच्या शिड्या आहेत. हे सगळं फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवायला लागेल तुम्हाला. लय मोठा ब्लॉग होईल इथं. ओके, एक नंबर. हे 3ऱ्या मजल्यावर, हे एकदम असं 3 मजली आहे, तर त्यातलं 3ऱ्या मजल्यावर मंदिर आहे. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नसलं बहुतेक, तर इथपर्यंतच पाहून घ्या. आज दसऱ्याचा दिवस आहे, तर दसऱ्याच्या दिवशी बऱ्यापैकी लोक नवीन गाडी घेऊन इथं पूजन करण्यासाठी आणतात गाडी. तर चला जाऊया आतमध्ये. आपण आतमध्ये अलाउड आहे का नाही, कॅमेरा चालवलात का नाही, बंदच ठेवू का, एकच मिनिट. तिथं व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई आहे. तर दर्शन करून आलो मी आतमध्ये. ओके, मंदिराचा मित्रांनो दर्शन करून आलो. अतिशय सुंदर दर्शन, एकदम शांत होतं आतमध्ये, कॅमेरा अलाउड नव्हता फक्त. त्यानंतर मंदिराच्या राईट साईडला आलं तर इथं महादेव विठ्ठल मंदिर म्हणून आहे आणि परिसर एकदम सुंदर असा बनवलेला आहे. हे सगळं नवीन ह्याच्यात बनवलेलं आहे आणि हे एकच मंदिर जुनं आहे पुरातन काळातलं. त्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता त्यावेळेच्या शिल्पकला दिसून येते. नंदी महाराज, महादेव विठ्ठल मंदिर म्हणून. मित्रांनो, ते महादेव मंदिराच्या शेजारीच अन्नपूर्णा मंदिर आहे माताचं. त्यानंतर इथं एक सूर्य मंदिर आहे, अजून यांची डेव्हलपमेंट चालू आहे. एक विष्णू मंदिर आहे, डेव्हलपमेंट चालू आहे. आणि इथला आजूबाजूचा परिसर एक नंबर डेव्हलप केलेला आहे. मंदिराचं शिखर बघा कसं आहे.
मित्रांनो, तर मला वाटलं छोटं मोठं मंदिर असेल, पण लय मोठं मंदिर आहे. ट्रस्ट पण एवढं मोठं आहे ना, तुम्ही पाहू शकता. सफाई कामगाराची एवढी कुठंच घाण साचून देई नाहीत अशा प्रकारचे. आणि इथं पाहू शकता इकडं वरती फोटोसाठी किंवा तुम्हाला शांत बसायचं असेल त्यासाठी पण जागा आहे व्यवस्थित. आणि इकडून राजूर शहराचा व्ह्यू येतोय. इकडं बघा वरती झाडं कशी लावलीत मला तेच कळत नाही. काही डोंगर आहे काही माहीत नाही. बघा डोंगर दिसतोय बेसिकली. हां डोंगर आहे. मला वाटलं मंदिर वरती 3-4 मजली. आणि हे तर कसं काय इथनं पूर्ण राजूर शहराचा व्ह्यू येतोय. का रे दादा? ID माझा स्वप्नील देवडे म्हणून आहे. तर मित्रांनो, दर्शन करून निघालोय. तर आपण एंट्रन्स तिकडून केली होती त्या मेन गेटमधनं असं वरती चढत गेलो होतो. आणि आपण आता उतरताना दुसऱ्या बाजूनी शिडी तर तिथनं उतरत जाणार आहे. अशा प्रकारचं अतिशय सुंदर मंदिर आहे. इतकं भारी वाटलं ना मला इथे येऊन. नाथखोळा म्हणजे एकदम भारी, एकदम असं प्रसन्न वाटलं. तर आता इथं खाली एक आपण रील काढूया इंस्टाग्रामला टाकण्यासाठी. आणि मग इथला व्हिडिओ बनतोय भाऊ. इतक्या भारी ठिकाणी आलं इंस्टाग्रामला टाकायला. तर रील काढतो आणि मग आपण जाऊया पुढं. नाही तर इथंच बसूया थोडं वेळ, बघू कसं आहे. वरती एकदम भारी वाटत होतं बसायला. चला, इथे एक मंदिर आहे. हे मंदिर इकडून एंट्रन्स आहे त्याची. आपण जातानाच पाहिलं होतं ते तुम्हाला परत दाखवतो. कारण वरून देव मंदिर आणि हे महादेव मंदिर. वरती एक महादेव मंदिर आहे आणि इथे एक महादेव मंदिर आहे. हर हर महादेव. तर चला, तर फायनली इथं निघतोय आता. खूप भारी मंदिर आहे. आणि एक काय झालं, मला रील काढायची होती पण ती निघली नाही. ठीक आहे, मिनी ब्लॉग बनवतो मी आता त्याला टाईम लई लागतो पण मिनी ब्लॉगला. बाकी चला इथं फक्त यांनी 20 रुपये घेतले बिनकामात, एवढंच आहे. बाकी काय देवस्थानाची जागा आहे दिसती ही. 20 रुपये घेतले. ओके चला. आता हे खूप सारे लोकांनी नवीन गोष्टी घेतात. आता हे ट्रॅक्टर तर किती येतात, जवळपास ज्यांनी ट्रॅक्टर घेतला आहे आज ते सगळे इथंच पूजन करायला आलेत. आलोय राजूर गणपती. तर मित्रांनो, आता हे 2 भाऊ भेटलेत. कुठले तुम्ही? आम्ही दळवर. ओके चाललो तिकडे टेंबूरने चाललो, लगेच तुम्ही दिसले मला. वळून आला म्हणजे? हा वळून आलो. ओके आवाज दिला होता पण तुम्ही आवाज ऐकला नाही. मी विचारत असेल तेव्हा. फोटो घेऊ हा घेऊ. ओके घ्या. मित्रांनो, तर इथं पण टेंभुर्णी म्हणून गाव आहे ह्याच्या जालनामध्ये. आपण लेफ्टला गेलो असतो तर टेंभुर्णीला गेलो असतो, राईटला आपण जालनाकडे चाललो आहे. ओके मित्रांनो, तर आपल्या इथं जसं ऊसतोडीला बैलगाडी असते तशी इथं प्रत्येक लोकांची बैलगाडी तशीच आहे, बैल पण तशीच आहे. बहुतेक ह्या भागातनंच आपल्या इथं ऊसतोडीसाठी लोक येत असतील. काही शोर सांगू शकत नाही आहे पण येत असतील इकडूनच बहुतेक. कारण सेम बैलगाड्या, सगळ्या बैलगाड्या त्यांच्या तशाच आहेत ज्या आपल्या इथं ऊसतोडीला येतात लोक, त्यांच्या असतात तशा. मित्रांनो, तर आपण आता जालना जिल्ह्यात आहे आणि जालना जिल्ह्यातली शेती पाहिली तर मी भरपूर वेळ ऑब्झर्व करतोय. तर इथं प्रामुख्याने नाही कापसाची शेती जास्त आहे. कपाशी त्यानंतर पीक मका आहे आणि तूर आहे. तूर सोयाबीन असे 4 पिकच दिसले मला. त्याच्या व्यतिरिक्त नाही. ऊस तर मला कुठंच दिसला नाही इथं. कवचित एखाद्यात कुठंतरी दिसतोय ऊस, नाही तर ऊस वगैरे नाहीच आहे इकडं. इथं मका, कपाशी
सोयाबीन आणि तूर एवढी 4 पिकं दिसतात, बाकी कुठलीच पिकं दिसत नाही आहे. मी आता जवळपास नाही आज दिवसभर इकडंच आहे, संभाजीनगरच्या पासनं पुढंच पाहतोय ना, सगळीकडं तेच आहे. जसं आपण देवगड सोडलंय तसं कपाशीचे पीक कंटिन्यू दिसतंय इथं, म्हणजे कापसाचीच झाड आहेत ते, कुठं नजर टाकाल तिकडं नाही. मका, कपाशी आणि तूर एवढीच पिकं दिसतात. अशा प्रकारची इथली शेती आहे. मित्रांनो, तर हे सर आलेत, तर हे सर आपल्याला अगोदरपासून वाटतं. ज्यावेळेस आपण प्रयागराजला गेलो त्यावेळेस फोन केला का तुम्ही मला? हां, मग त्यावेळेस पण केला होता बहुतेक त्यावेळेस. हां, घरी बोलवतो. ओके ओके. जालनामधनं पुढं म्हणजे जालनाकडे गेलोच नाही आपण, डायरेक्ट राजूर म्हणून गणपती मंदिर होतं तिकडं गेलो होतो. तर तिकडून आपण देवळगाव राजा इथे आलो. तर हे सर होते, आपल्याला ह्या सरांनी फोन केला होता की म्हणे आम्हाला भेटायचे. तर हे सगळे त्यांचं मित्रपरिवार हे सगळे आपले व्हिडिओ पाहताय. तर सर तुम्ही काय म्हणताल? कोण बोलतंय? बोला बोला बोला. स्वप्नील भाऊला बोलून मस्त छान वाटलं. पूर्ण भारत फिरल्याबद्दल त्यांना आम्हाला मान आहे. फॅशन प्रो गाडीवर एवढा प्रवास करणं म्हणजे सोपा नाही आहे. चांगला प्रवास आहे आणि बेस्ट हॅपी जर्नी तुमच्यासाठी. येतानाही परत आम्हाला या मार्गे या भेटा. तुम्ही मला भेटून आम्हाला खूप आनंद झाला होता. तर मित्रांनो, हे 2 भाऊ भेटलेत आपले. कुठला तुम्ही? देवळगाव राजा. ओके ओके ओके. आता ह्यांना हे म्हणतात घरी चला, आमच्या घरी त्यांना भेटायचे. तर इथलेच आहेत ते. बघू, मला इथं कुठं ते पेट्रोल पंप आता कुठं आहे जवळ, ते तर म्हणतात मुक्काम. नाही इकडं हां, देवळगावमध्ये. ओके ओके, चल. हां, दुसऱ्या दिवशीचा मुक्काम आपला कुठे येतं? आपण देवळगाव राजे येथे आहे. तर हे सर आहेत आपले. हे सर आपले पहिल्यापासून व्हिडिओ पाहत होते. तर हे सर पण आर्मीमध्ये नाही, कशात आहे सर तुम्ही? ITBP मध्ये. आणि हे सर पण त्यांचे वडील आहेत, ते पण ITBP मध्येच होते. तर सर तुम्ही काय म्हणताल? मी ITBP मध्ये होतो. मी ITBP मध्ये 32 वर्ष नोकरी केलेली आहे. मी लेह, लडाख, पुणे आणि ऑल इंडियामध्ये राहिलेलो आहे ॲसिस्टंट सब इन्स्पेक्टर पदावरती. परंतु देवडे साहेब भेटल्यानंतर की त्यांचं मी असं एक कौतुक केलं की यांची एक फारच कमाल आहे की या ठिकाणी जे मोटरसायकलवर म्हणजेच 2 व्हीलर्सवर फिरतात. लेह लडाख म्हणजे भाग मायनस टेम्परेचर असणारा भाग आहे. तसेच सियाचीन ग्लेशियर -60 टेम्परेचर असणारा भाग आहे. आणि या ठिकाणावर आम्ही 10 ते 12 वर्ष मी काढलेले. या ठिकाणी आमचे देवडे साहेब या फिरायला जातात म्हणजे स्पेशल त्यांची खूपच कमालीची गोष्ट मी मानतोय. तुम्ही बोलणार सर काय? बोला. तर मित्रांनो, आजचा मुक्काम सरांच्या इथंच आहे. आता जेवण वगैरे झालं आणि निवांत आपलं इथं एकदम आम्ही कसं गावाकडे राहतो तसं त्यांचं गावात घर आहे. तर एकदम भारी ठिकाणी राहिलं मुक्कामी. कुठं राहिलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी आज. ओके मित्रांनो, तर आजचा मुक्काम आपला हे सुनील सरांच्या इथं होता. ते आर्मीमध्ये होते. तर ही लोकेशन कुठं येतं? जालनाच्या पुढं 30 किलोमीटर देऊळगाव राजा म्हणून गाव आहे आणि तिथनं निमगाव म्हणून गाव आहे. तर ते जालना आणि बुलढाणा या 2 जिल्ह्याच्या बाँड्रीवर गाव येतं. तर इथं त्यांच्या फार्म हाऊसवर थांबलो होतो. तर झोपण्याची, राहण्याची, खाण्याची एकदम उत्तम व्यवस्था होती. धन्यवाद सर. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमधील कोणता पार्ट आवडला ते नक्की सांगा. गणपती मंदिर आवडलं का नाही ते पण सांगा.